नेक्स्ट शिकपी मनदीप पै अशोक विद्यालय. कितल्या क्लास तू? फर्स्ट पी. मनजीत वय मनदीप पै. मनदीप हां. मनदीप पै ओके. हे आमी कोड्यालांतूंगी कारकळांतगी हांगा उडपांतगी परत चड कॉलार वयर कोन भोंवताची न्हू GSB कोंकणी उलोवपी लोक म्हूण सांगून सादारण आमगेले कोंकणी उलोवपी लोक म्हळ्यार कोंकणी मायभास कोंकणी आवयभास कोंकणीचे आवसुभास आशिल्ली ज्यान कितलेस म्हण एक अंदाज आसा की तुका? आमगेले ಒಟ್ಟು 130 ಕೋಟಿ ದಾಂಟ್ವಲ್ಲ नवय भारतांतू वय हांग 6 ಕೋಟಿ म्हणटा ते मागीर चड असो तर सादारण एक अंदाज सांगल्यार पुरो तुका चड नाका कोंकणी उलोवपी लोक कितले आसाची म्हण अंदाज काय आसा की ना अंदाज कोरका कसं जाल्यार म्हळ्यार हांव तें ताजे खातीर सांगिल्लें सर हांगा मात्र आमी कोलार वयर कोण आमी बारी उणे आसात इतलें सांगता तूं कितली उणे आसा म्हूण सांगल्यार तुका आश्चर्य जावचें पुरो हांव सांगना कळवा तें तूं कळका कसं जाल्यार म्हळ्यार आमी कसां कोरी येता म्हणचे पॉयंट मुखार सुनून हें आधार जावन आसा आमी कितली लोक आसाची म्हूण सांगून मस्त उणी आसाची नाहीत की त्या व्हडले मी अनेक क्वेश्चन आहे तुका कसं हांगाचे संघ संस्थे विशय गोतोवचे खंयचेय असो भाशे जावं संस्कृत कसलोय आसतील एक संघ संस्थे काम करचें हांगा कोड्यालांत नांव सांगू येत की तुवें तेकलेन GSB कोडिकल म्हळें ओके दायत विंगड तसल कसले संघ संस्था आसा की लायक कोंकणी कितें काम करतलो आयका लागी तूं तीन सांगिल्ले एक कोडिकल म्हणाले आनी हें आसा आमगेलें दोरया गौड सारस ब्राह्मण सेवा संघ आनी विंगड खंयचे आसा विंगड स्कॉलरशीप दिवची की भाशे खातीर उलोवची की मागीर तुगेले ते तांगेले तांकां एज्युकेशन न्यू ट्रेनिंग दिवची की संस्था आसाची कोंकणी खातीर मान सांगता सांग विंगड न्ही ओके तूं आनीक ते तुगेलो सब्जेक्ट कसल म्हणलं तुवें हां कसल सब्जेक्ट तू कितल्या क्लास आसा BSB हां कॉमर्स BSB कॉमर्स हां हां बिजनेस स्टडीज हां हिंग घेता बिजनेस स्टडीज मिगेले कसं प्रश्न म्हळ्यार आतां सुमार जन शिकून फॉरेन वता चांग दोकून आमगेले कम्युनिटीचे आसाची वरलेले स्टुडंट्स बेसिकली विंगड ऑपॉर्च्युनिटी लायक असं म्हूण फॉरेन वताची बट आमकां कसं गते आमकां हांगा राबू का म्हणून इंडियाक हांगा राबून आमगेले सोसायटी कॉन्ट्रिब्यूट करका म्हूण आसता तुगेलें ताजें ओपिनियन कसं आमी कोणी स्टुडंट्स कडेन आमी जल तितले हांगा आसून आमी इंडियाची उद्धार करता आमी आशिल्ले हांगा तुका इंडियान ऑपॉर्च्युनिटी उणी म्हूण दिसता की ताजे बदला फॉरिनाचे आमकां चड ऑपॉर्च्युनिटी आसा एक्सपोजर आसा तशें म्हूण दिसता की ना हांगाय इंडियान ते मस्त ऑपॉर्च्युनिटी सकट आसता आमकां आमी ते फायंड आवट करता खंय आमकां जावं कशें ऑपॉर्च्युनिटी सकट खंय आसा म्हूण जाल्यार मस्त जन फॉरेन वता न्हय सो तूं तूं शिकून जे तर एक कन्विन्स करता जाल्यार कोणाकय हांगा मिता राबूका इंडियान तूं पुरे जन फॉरेनान तूं मस्त ऑपॉर्च्युनिटी आसा स्कोप आसा ऑप्शन्स आसा म्हूण वताच म्हूण मस्त आमगेले फॅमिलीजान सुमार जन कोणें न्ही कोणें फॉरेन आसताची इनकम चड आसता म्हणून तुगेलें कसं ओपिनियन तान आमी चड दुड्ड मेळटा म्हणून फॉरेना वचना जे आमी कितले जाल्यार आमी हांगा आसून आमगेले हांगा जनाक लायक करता हांगा काम करता आमी आत्मनिर्भर भारत नवा बी इन इंडिया अँड सक्सीड इन इंडिया आता तू कॉमर्स घेऊन मुखार कसं करता म्हणलेकला CA करता म्हणलेकला ओके CA कसं लाग मला प्रत्येक CA म्हणतात वॉट मेड यू गो फॉर बिकॉज इंडियन फायनान्शियल इंडस्ट्री स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड्स all that is growing at a rapid pace. There is a huge scope in certified financial analyst, certified financial planners. Tasal mast courses and there is a multi-million job opportunity. Why people are not thinking on that lines? What makes you the only of CA? म्हळ्यार आमी मस्त जन आमगेल सकट जन CA म्हळ्यार CA केले जाल्यार आमकां आतां परब मामान हें निमगिल्लें न्हय ताणें एक 2-3 ऑपॉर्च्युनिटी सांगल्या ताजी तुका
अंदाज असेल की त्यासल पर आस म्हूण नॉलेज आस की कारण कसाल सांगलाय तितले वापस एक रिपीट करे सर्टिफाईड फायनान्शियल एनालिस्ट आज एक खंयचे स्टॉक घेव येता खंयचे स्टॉक कितले वयर वतात ताजी हिस्ट्री कसली स्टडी द स्टॉक मार्केट सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हळ्यार फायनान्शियल प्लॅन कशें कोरका हाऊ टू सेट युअर फायनान्शियल गोल दिस अ ह्यूज बिझनस यू हर्ड मोतीलाल ओसवाल जिओजित सिक्युरिटीज NSDL CDSL स्टॉक एक्सचेंज हे पूर ऐकला की द ह्यूज स्कोप अँड जॉब ऑपॉर्च्युनिटी इन दोज सेक्टर जॉब अयस इंडिपेंडेंट जॉब कोरेत हॅव यू हर्ड इज नॉट हर्ड So you throw some light to thoda study kari because in India only 17% people are financial literate. 80% are literate. Only 17% are financial literate. And only 2% invest in stock market and mutual funds. So if that goes in foreign country into 50% invest. So if this percentage go to 10%, the job opportunity and the kind of scope is enormous. राईट ओके थँक्यू मनदीप Thank you. नेक्स्ट ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ರಕ್ಷಿತಾ ಶೆಣೈ ಸೇಂಟ್ ಜೆರೋಸಾ ಹೈಸ್ಕೂಲ್ हांगासर पुरो जाणां आमगेलो नमस्कारू हांव रक्षिता कॉमर्स घेवन BSBA घेतला आज तूं असल एक कार्यावळीक आयली असल कार्यावळीक तूं केन्नाय खंय वांट घेतिलास की भाग घेतिलास की अशी ना. आमी एक भासाभास करचेक म्हणल्यार डिस्कस करचेक डिस्कस करचें म्हाका कॅम्पाचें एक गोत्त आसा GSB कॅम्पाचें तेंय डिस्कस केलेलें आसा अशी संस्थेन कसलें ना ह्याच फर्स्ट हां GSB कॅम्पाच म्हळ्यार कसाल केलें तें GSB कॅम्पान म्हळ्यार आमकां मस्त बगे डिस्कशन आशिल्लें तुका संगीत धोरण पुरो शिकयलेलें आसा आनी ताजी सेकेंडली एक्चुली मागीर आमकां सांगिल्लें तुमी एन्जॉय करूंक न्ही आयलेली शिकूकय आयलेलीची म्हणून सो ताजी मागीर ती कळ्ळें कॅम्प म्हळ्यार गम्मत मात्र न्ही शिकवण ते आमकां मस्त मॅच ट्रिक्स मस्त सांगून दिला सम तूं सांगीन सम जाल्यार तूं कसल शिकली तूं कसल शिकली त्या कॅम्पा वचून एक तत्व कसल शिकलें एक शिस्त एक शिस्त शिस्त तर सगळे कॅम्पांत शिस्त जावका सम वय. हां मागीर कसल अशें आतां ते GSB नांवाचें एक कॅम्प आतां GSB म्हळ्यार एक जातीचें हें येता वय. आमी जातीचे हे संस्था जावन चलोवन व्हरल्यार तुजेन कांय उपयोग आसा तुका कसन दिसता तूं आतां एटेंड केलें एक वय हां उपयोग आसा आमकां मस्त कोंकणी ಬಗ್ಗೆ यूजली ಗೊತ್ತು आसतना हिस्ट्री केलो पटी सो ताजे ಬಗ್ಗೆ आमकां कॅम्पान केलो विचार कळ्ळें पांय धरचे कसो लायक कशी धर का तशें पुरा कळ्ळें त्या पर आमकां यूजली ಗೊತ್ತು नाशिल्लें सो कॅम्पा वचून तांणी ताजे ಬಗ್ಗೆ सांगलें आतां हे कॅम्पा गेलेलो तवळी तुगेल मनान तूं दुविधा दोनूय आसत एक कोंकणी एक GSB करता ना एकच म्हूण दिसता तुका वय दोनूय एकच वय कोंकणी म्हळ्यार भास वय न्ही वय. GSB म्हळ्यार कसं ना GSB एक्चुली पर्टिक्युलर प्लेस आसील जनान कोंकणी उलयता तशें कस की आतां आमगेलें डिस्कशन न्हू आमी दुसरें कोणालें की मागीर निमगुया हांव तुका सांगू वचना हांव चोरेका सांगलां आमी एडवायस दिवच्या बशिल्ले न्हय आमी तुमगेल्या शिकच्या बशिल्ले तुमगेल्या मनांत कसो आशिल्लो आमकां कळना आमी दुसऱ्या लोकां लागीं निमगुया तो प्रश्न येयलो तो वळी केल्लो आतां कसो म्हळ्यार तुगेलो सब्जेक्ट अशें कसलो सब्जेक्ट शिकता म्हण BSBA कॉमर्स हां ते कॉमर्स तें सांगलें न्हय CA हां आतां तेणें आनी कसं आसा तो PSB घेतला वय. बरें कशे विशय बिझनेस म्हळ्यार कसो जाला बेजिकली बिझनेस बेजीक कसा लागता वय. बिझनेस एक्चुली तुका अर्न करूंक एक वे आनी सेकेंडली बिझनेस ऑब्वियसली आमकां शिकयलेलें कसो म्हळ्यार प्रॅक्टिकली बिझनेस तूं अर्न करूंक एक घेवचें दॅट्स प्रॉफीट आनी तुका खंयच्या वयर इंट्रस्ट आसा दॅट यू आर डुईंग बेजिकली ट्रेडींग जावं कसली तशी सो दॅट इज बिझनेस नाही तुमकां बिझनेस शिकयतना फिक्स कॉस्ट आनी वेरिएबल कॉस्ट म्हणून सांगता की म्हाका सद्या तशें कसलें तसलें येयनी ये.
फर्स्ट पी यू सी म्हणता तुम्ही हाका जाल्यार तुमकां कॉमर्स सांगतो वॉट आर द फायनल पॉयंट्स इन द कॉमर्स Final point. ताचे डेफिनेशन कॉमर्स सब्जेक्ट सुरू करतना सांगताचे वॉट इज कॉमर्स म्हणून कॉमर्स थियोरिटिकली पळत समकल्यार इट्स डिस्ट्रिब्युशन ऑफ गुड्स गुड्स म्हणे न्ही सर्विसेस बेसिकली डिस्ट्रिब्युशन ಓಕೆ तुगेले प्रकार यशस्सु सक्सेस म्हणटाच वय डिफायन सक्सेस एज पर युअर आयडियोलॉजी तुगेले सक्सेस म्हाका सांग तूं कसा लागता सक्सेस सक्सेस हांव केन्नाय सांगना यू हॅव टू विन सक्सेस इज एनीथींग लायक तूं ओवरकम करता कसं लायक सपोज आय हॅव अ फियर इन समथींग म्हाका वय उलोवच म्हाका काय आसला सो आतां हांव चिके एद्रा येवन उलयतस सो दॅट इज माय सक्सेस सक्सेस डजंट ऑलवेज मीन तूं इतली जाणां कळ का तूं इतली कसं केल्ला एके ऑन अ पर्टिक्युलर फील्ड नो सक्सेस इज समथींग वीच आर ओवरकमिंग ऑल्सो वीच यू फायंड लायक यू हॅव अचीव्ड समथींग Fine, fantastic. Now, what do you think will be success defining in education for you? Success in education. Being a CA is successful for you? It's called success to you? It means success to you? Yes. Completing CA or something like that? CA, yes, it's a success is what I feel. म्हाका ॲक्च्युली अकाउंटन्सी इश्ट आसला सो हांव CA करता म्हण लायक केला प्रॅक्टिकल नॉलेज मेळटा इट्स ॲक्च्युली तूं कळ कशें आसला अकाउंटन्सीत पुरो कळटा CA सो इफ आय गो ऑन टू इट आय कॅन गेट सक्सेस हांव एक नित्या पळोवचे एक प्रश्न निमगीत हांतुचे आमी तातोळ तेच पेपरार पळयताचे कोणाला की शिकिल्ले CA जाल्यार ताणी पास जाल्ले आनी पास जालो तागेलो फोटो हेचो तें तुका येवकोण मनस वय येवकोण मनस वय दॅट इज दॅट वन ऑफ द सक्सेस क्रायटेरिया CA येवका म्हण मनस हय म्हळ्यार बरे पुराण फोटो येताच म्हाका कोणें कोत्ना म्हाका बरा आय वॉच चार्टर्ड अकाउंटंट त्या चार्टर्ड अकाउंटंटाला शिकिल्ले आनी हाजी पास जाले म्हणून फोटो येवचे काडटा रिसेंटली हांव मस्त पळयलां म्हाका तितलें गोत तशें कळ्ळें ते आयल्यार इज दॅट वन ऑफ द क्रायटेरियाज ऑफ सक्सेस तुका तशें दिसता की क्रायटेरिया फॉर सक्सेस दॅट तातूंक सपोर्ट दिता आनी खंय कर येता म्हण मस्त जनांक खंय रायट तांणी करीत जाल्यार तूंय कर येता म्हण तशें कसालें सो या दॅट्स अ गुड वे ऑफ लुकिंग एट इट करेक्ट आम्ही GSB म्हणून वय हे आता एपिसोड चलतस नवाय हाजी फुडें आमी कसन केला म्हणून काही गोतस गे तुका ना सर गोतना ना हो असो तूं कोंकणी वाज लागी बूक खंयचे पुणी बरय लागी कोंकणी बरें न्ही बरय न्ही ना वाद लागी वादल्यार खंयची वाजला बूक म्हणून सांगूं येता की ना सर हुडगस येना असो आनी पुणी बरोवका आनी पुणी वाजोवका तशें आमगेल भास वाड्डोवका पण तुका बरोच कतिरी हांव एक लायक बूक दितस हे आमी 1000 घर कडेन पावयला 1000 घरांत तूं कोंकणी बरप म्हूण सांगून 1000 घर कडेन पावयला आनी बरोवन जेन्ना वापस दिला आतां तूं बरय न्ही म्हणल्या खातीर म्हाका मस्त एक नमुन्याचें कन्सर्न तूं बरोवका जायच आनी आमकां दिवका वापस तुगेलें सुंदर हस्ताक्षर हँड रायटींग आमकां पळोवका जायना बाय जायच ओके ओके धन्यवाद थँक्यू वय वय वत्तान सक्कड एक बूक वराची नेक्स्ट स्टुडंट नितीन जे पै कॅनरा कॉलेज नितीन जे पै म्हणून आसा आं ओके निधी जे पै मिगल हांव निधी एन पै हांव कॅनरा कॉलेजान सायन्स घेतला PCMS कसं PUC वे वय फर्स्ट PU फर्स्ट PU फर्स्ट PU आसले वय हायस्कूल आतां कोण आतां PU गेले वय लोक मस्त म्हणटाचे हायस्कूल आतां घराचे शिक्षकाले शिक्षण संस्थेचे हाजे एक वय आहा भितर वय म्हळ्यार तसो
वय म्हळ्यार गोतस तुका ना ना वय म्हळ्यार शब्द गोत ना बेली म्हळ्यार गोतस बेली वय तें कशें कळ्ळें बेली म्हळ्यार कन्नड शब्द वय म्हळ्यार कोंकणी शब्द एक फेन्स वय हाजे भितर आसताची PUC गेले कुडले तांकां पक्क पुडताची ताणें एक लेखा मेळनाची उपताची अशें म्हणून एक अभिप्राय लोकां मदें आसता मेगल मदें ना हांव कॉलेज थंय शिकयलां तसो म्हाका तसो लोक म्हणटाच अशें म्हणून तूं कशें म्हणटा भुरगे वय वेतें ना तुम्ही कशी मनान तू लेखता की तशी जाता तुमकां कंट्रोलरा बुका कसले गोल अचीव कोरका म्हण जाल्यार तुम्ही तशी फ्री जावन तितल्या आसनाची म्हळ्यार मन चिक चड फ्री जाता चिक चड जगत्य ज्ञान मेळटा तांकां तस जावन तांणी ते लिमिटेड हांतू दाखोवन भायर वताची PU वतना चिक सांगिल आयकना अशें म्हणून लोक म्हणटाचे लोकांक म्हणच्यान तुका सामकें सत्य दिसता की तुका तूं आतां PU आयला वय तुका सामकें सत्य दिसता की तूं पळयलें जिवना प्रकार आतां तुमकां कॉलेजान आशिल्लें कितकें न्हू सगळे वय. वर्स सो तुवें सांगची कशी म्हणून जाल्यार इतरां पळोवन आतां तूं SLC आसतना तूं PUच्या पळोवन आसूं का आनी PUचे गंमत तांकां म्हणून तुका दिसलां की तशी तशी काय दिसना एकुलाक आसता एकुलायक आसता वय. हांवें 2 वर्स वतर कशें जाता म्हणून चिंतन पळय वय आनी कॉलेजा वतना भायर कशें जाता चिंतन म्हणून वय रायट पळय तुवें सायन्स घेतला म्हणलें वय तुगेले एम्बिशन्स कशे जाले म्हळ्यार खंयची पर्टिक्युलर एक लायन दवरका म्हणलें लेखला तुवें म्हाका आर्टिफिशियल इंटेलिजन्स आनी मॅशीन लर्निंग कोरका काक तुवें फस्ट खंयची स्टेप घेवका इंजिनियरींग इंजिनियरींग भितर खंयची ब्रँच घेवका ना त्या आतां परत थिंक केलां की वय तांतू स्पेशलायज्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियरींग म्हणून आस वय अर्थ ते ब्रँच स्टोर वय. जाला बट तुका आतां ते हाका वच्चो काय जाल्यार प्री युनिवर्सिटी भितर तूं खंयची डोमेना भितर नॉलेज घेवका म्हणून पळयलां की तुवें कित्याक तुका शीत आवर फस्ट इयर आर्टिफिशियल इंटेलिजन्सा बसली कुडले तुका कसलें मना वचना वय अनलेस अदरवायज यू हॅव गॉट सम फावंडेशन इन प्री युनिवर्सिटी प्री युनिवर्सिटी भितर खंयची पर्टिक्युलर सब्जेक्ट्सान तुवें थोडेची चड मेहनत घेवका स्टॅटिस्टिक्स आनी कंप्युटर सायन्स मस्त आसता स्टॅटिस्टिक्स पूण तितले हेल्प पळना तूं त्या विशयान थोडेची चड एफर्ट घेवच्यांग म्हूण मेळ्ळे अभिप्राय आतां तें आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणलें मस्त फिक्शन्स पुस्तकां सिनेमा खूब काळा देखून येवत आसच आतां न्ही एक 20-25 वर्सां वयर देखून येवत आसत मनशाक ताचें चिंतन मस्त फाटी देखून आसा तर चडा तूं खंयचे सिनेमा पळयलास की आर्टिफिशियल इंटेलिजन्सा वयर ना तूं सिनेमा पळयना हांवें पळयता जाल्यार पळयल्यार तूं कोणाक कत्रिना कैफाल पळोवचें रोबोटिक्सा वयरी म्हळ्यार आर्टिफिशियल इंटेलिजन्सा वयर सिनेमा येयल्यांचे ताची थीम कसलो गोतस की तुका ना दॅट दीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वील टेक ओवर द ह्युमन बिईंग्स म्हणून वय हाजी भंय आसा की आर्टिफिशियल इंटेलिजन्सांत वय रोबोटिक्स स्पेशली ह्युमन बिंग्सा वयरी टेक ओवर करूं पुरो म्हूण आस तवळी ह्या मनशाक जावका वेता न्ही ते आतां आमी कशी यूज करतात पळय ताजी डिसएडवांटेजीस आहे तितलेच तशी यूज करतना लिमिटेड जावन ताजे एडवांटेज काण घेवका वय एडवांटेज काण घेवका जाल्यार ते डिसएडवांटेजीस स्टेटार वचना तशें पळोवका वय पळयतलो आसता जाल्यार कशें करताले जगत ती सगळें नाश करचे आसतना यूज करताचे अशें म्हणून कथ पूण हांव वाचलें आसतलें पुस्तकां तूं पळयलें की ताजे अंदाज आसा की तुका इज इट डेंजरस वय डेंजरस जाल्यार तशी यूजेज जायच ना म्हणून Have you heard about blockchain technology? नो It's also a very good field at the blockchain technology is also a very good field in the computer or software and so like artificial intelligence. That's also economic new kind of scope available today for the students. So you can also think on blockchain technology also, which is also a multi-dollar spinner. You can say job opportunity and earning. Okay.
हांगा पॅनलिस्टान तावळी सक्सेस म्हळ्यार कसले म्हण निमगेले सक्सेस म्हळ्यार एक्चुली केलो जन सांगता म्हळ्यार एक कोट आसा फेलियर इज द स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस म्हणून तूं एग्री जाता ताका वय एग्री जाता तांचो ಸ್ವಲ್ಪ करेक्शन कर का इथं म्हळ्यार फेलियर पुराय जण फेल जाताची जाल्यार ते कसं कर का फेल जाताना यू हॅव टू करेक्ट द मिस्टेक्स न्हय बाय मिस्टेक जाता जेवच्या फेलियर वय बाय वय सो सर्वान आयको का सो फेलियर इज नॉट एक्चुअली स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस बट करेक्शन ऑफ फेलियर करेक्शन ऑफ मिस्टेक इज द एक्चुअली Stepping stone. वाय स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस हे उडका सर दवरून घेवता Right. एक दोनीच क्वेश्चन मी गेले वेल्थ इफ वेल्थ इज लॉस्ट कसं असं सांग कंटिन्यू कर इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग वी इज लॉस्ट डोंट लूज आयडेंटिटी नाही 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 त्या कोट हे प्रोवर्ब ना इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट मागीर इफ हेल्थ इज लॉस्ट एवरीथिंग इज लॉस्ट म्हणून आशिल्लें फुडें न्ही मॅ वय आतां कोणा हेल्थ असं हेल्थ संबंधातील मस्त जन असते ते हे कोरोना एनवायरमेंटान तो वय मस्त जन प्रॉब्लेम आसा न्ही मॅ न्ही जाल्यार BP शुगर हें ते पुरा प्रॉब्लेम आसा सो हेल्थ कोणाक समना पळय बाय वय हां जाल्यार तें आमी करेक्शन करता तें पुढचें प्रोवर्ब सांगच्या न्हय तूं तें करेक्शन करचें म्हणून जाल्यार कसं घालयता इफ द पुराय जन आयकूं का इफ द इंट्रस्ट इफ द एन्थुजियाजम इफ द होप इज लॉस्ट एवरीथिंग इज लॉस्ट एग्री जाता बाय वय सो कसं जावंक जाल्यार आमकां होप असो इंट्रस्ट असो का कसलेय विशय असो तांचो एक इंट्रस्ट असो का आज पळय डॉक्टर मामान मस्त ट्राय करून इन्विटेशन पेटयला वॉट्सअप घाला मागीर आमगेले एक पॅनल आसा हांगा आमी पुरा स्टुडंटाक कॉन्टॅक्ट केला डिस्पायट दॅट आउट ऑफ 70 ओनली 19 आर हियर दॅट मिन्स आवर पीपल आर नॉट टेकिंग इंट्रस्ट करेक्ट बाय वय न्ही बाय आनी तांकां एन्थुजियाजम जावका हांव वचूं का कसो की कार्यावळी केला मांडून हाडला हांव आयकूं की कसं म्हणजे फर्स्ट टायम इज इट नॉट वय आतां हांगा 19 मेंबर्स आसा जी खुशी जाता कसं म्हळ्यार बार जन चलयो आसाचे हांगा म्हळ्यार प्रत्येका चलयो मुखारी बारी खुशी जाता क्लॅप मारका सो जाल्यार ताका आमी एक्चुअली इंट्रस्ट घेवका एन्थुजियाजम आसूं का आनी एक होप आसूं का होप म्हळ्यार जिवना भितर मुखार येवका म्हणजे जाल्यार आमकां एक होप आसूं का त्या होपा खातीर आमी ट्राय करका ताजे करी एक गुरू जावका गुरयेन मुट्टलो गुरू बेकू म्हणटाची न्ही बाय तशी आमी एक गुरू के म्हळ्यार फ्रेंड्स लायक फ्रेंड्स जावका म्हणून एक तुमगेलो सांग ओके थँक्यू निधी वय आता गोविंद मामान सांगलें ज्ञान उणें आसा म्हूण वडना म्हाका कसलें तें बेजार ना म्हळ्यार गोत्त आशिल्लें मात्र आयल्यांचें म्हूण हांव लेखतां आमगेले कोंकणी एक्टिविटीसांचो हेच दत्ता काम कोण मुखार येनातले म्हाका गेल्ले ती आजी आमी असल पुरो कोरका दत्ता कोंकणी भास संस्कृती मुखार हाडचे खातीर असो आजी एक क्वेश्चन तुका आमगेले हे मंगळुरा भितरी एक संस्था करोडो के बाद म्हणटा म्हळ्यार क्रोड्स टुगेदर दुड्डू स्कॉलरशीप जावन शिकवणें दिता इंजिनियरींग आनी मेडिकलाक कांय म्हाका दिसता 7-8 वर्सां जाल्लींचे गोतोशें पुरो तुका तो खंयची संस्था कोंकणी विद्यार्थींक म्हळ्यार कोंकणी मायभास कोंकणी आवय भास आशिल्ल्यांक दितस कोड्याला आसा मालगड संस्था ताजे मुख्यस्तू आज हांगा आसा एक तुका हिंट दिता हांव तितलेच ना पळय ना लेटर से दॅट क्लू लेटर टेक द क्लू ताजे मुख्यस्तू हांगा आसा तितले बरें क्लू दिल्ले आनी ताचे काही दिवचे जायना डॉक्टर्स हां डॉक्टर माम डॉक्टर माम नाही डॉक्टर मामान लक्ष घेतला दिवन अशें बरें कोटी विशय करता म्हाका नॉट हाव यू से ते खंयच्या संस्थेन दिवचें म्हणून डॉक्टर मामदार ती इनवॉल्व जावन आसच्या पुरो तो प्रश्न न्हय खंयची व्यक्ती इनवॉल्व जाला म्हणटा निमगेलें न्हय संस्था नांव निमगेलें ना मगत आं हें कळकत जालो विशय मेन जाल्यार म्हळ्यार आमगेले एज्युकेशना खातीर कोंकणी भाशे वयली मोग दिवन करचें एक संस्था बाकीचे बरें कर नात म्हळ्यार अर्थ न्हय बट इन बिगर मॅग्निट्यूड तांणी करता असच ओके नाका नो बाकीचे कोणी सांगू पुरो ताजे खातीर आमी वेट करया ओके सो धन्यवाद थँक्यू ओके आनी कोणय फर्स्ट PUC स्टुडंट्स आसा की SSLC पास जावन फर्स्ट PU लेट ओके नाव तुमगेलें नाव सांग्यांची आनी खंयची स्कूल खंयची सब्जेक्ट म्हूण
खंयची स्कूल आशिल्लेची आतां खंयची कॉलेज आसाची ಮಿಗೆಲ್ ನಾವು ಎಚ್ ಆದಿತ್ಯ ಶೆಣೆ ಅವ ಮಂಜೇಶ್ವರ ದುಕುನೈಲ ಅವ ಗಣಪತಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಸ್ಕೂಲ್ ಹಂಗೆ ಅಂಪನ್ ಕಟ್ಟದ ಮಳ್ಳಾರಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಿಕ್ಕಿಲು ಅವತ್ತು ಬೆಸನ್ ಪಿ ಯು ಕಾಲೇಜ್ ಅಂತೂ ಕಾಮರ್ಸ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ घेतला सी ई बी ए ಮಿಗೆಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅಂತ तुगेले हायस्कूल विद्याभ्यासांतू तुका कसली विशेष प्रेरणा मेळ्ळी म्हळ्यार हायस्कुलाक एक आसता कॉलेजाक एक आसता प्रोफेशनल कॉलेजा वता नासता हायस्कूल विद्याभ्यासांत कसली विशेष प्रेरणा मेळ्ळी तुका मागीर पी यू सी वचाक एक आनी मुखार वयले तुगेलें ध्येय दवरून घेवच्याक न्ही आमगेले सेल्फ मोटिवेशन कशी आमी यूज कोरका म्हळ्यार हायस्कुला म्हाका मस्त शिकू मेळ्ळें सेल्फ कसा ना मोटिवेशन हां सेल्फ मोटिवेशन हां म्हळ्यार म्हाका हायर प्रायमरी ताय कशें एक गोल मेळ्ळें नाशिल्लें मागीर तितले हांव शिकनाशिल्लो हायस्कुला हांव येताना ಸ್ವಲ್ಪ ಕಂಚಿ शिकूका चांग मार्क येयले जाल्यार कंची पॉयंट शिकूका व्हेरी गुड त्या परवा शिकू स्टार्ट केलें तें तूं सांगतना म्हाका एक दिसता कसं म्हळ्यार प्राथमीक विद्याभ्यास आनी प्रौढ विद्याभ्यास म्हळ्यार प्रायमरी आनी हायस्कुलान हे आमगेले प्रत्येक राज्यांत तूं हजार कडल्यान स्कूल आसाचे आमगेलो देश व्हड वय न्हू म्हळ्यार प्राथमीक विद्याभ्यासान तूं मोटिवेशन चेडवांक मोटिवेशन करचें हें कशें लेवल ताका एक आद्यता एक प्राधान्य आमगेलें शिक्षण क्रमांत तूं उणें सुंत शिकी की आमी तें घेवचें तूं म्हाका शिकवण तशी आतां तुका कळना न्हू अणभव आयला सो तुका कशें दिसता म्हळ्यार विद्याभ्यासा क्रमांत हांव तुका निमूच ना विद्याभ्यास आसूं का जाल्यार मस्त आमकां सामान्य ज्ञान जावं का पुरे तो प्रश्नय म्हगेलो प्रश्न कसो म्हळ्यार विद्याभ्यासा क्रमांत विद्याभ्यास दिवचे क्रमांत तूं तें उणेपण आसा की मोटिवेट करचो की आम घेवच्यान तूं आमगे लोकांत तूं तें घेवच्यान तूं उणेपण आसा कसो म्हण दिसता तुका अणभव आयिल्लो निमित्त हो प्रश्न एक ताचे क्लिश्ट प्रश्न न्हय डिफिकल्ट क्वेश्चन ते कशें तें एसेस करचें म्हळ्यार तुका अणभव आयला त्या खातीर तो प्रश्न तुगेले मुखार दवरला ना एज्युकेशनान तूं मस्त आमकां मोटिवेशन मेळटा जाल्यार लोक घेनाचे चेडूं घेनाचे ते घेनातिल्ले निमित्त तुका कितें कसो कितें ज्ञानोदय जालें तुका मेळ्ळें समज तेन्ना इत्या घेनाचे म्हूण दिसता तुका म्हळ्यार आमी सगळे विद्याभ्यासाचे आमगेल्या देशांत तूं राज्यांत तूं प्रत्येक कडेन उलयता आसाचे विद्याभ्यासाच्या क्रमದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು ಪೇಪರಲ್ಲಿ वाचिना हांव तो म्हूण लोक म्हणटा आसताचे आतां ते बदलावणेक तसलें कारण खंय आसा मिगेल प्रकार कशें ना मागीर शिक्षणांत तूं कसं उणेपण ना म्हूण दिसता तुका ना हां घेवच्यान तूं घेवच्यान ಸ್ವಲ್ಪ उणेस म्हूण दिसता तें कसलें कारण आसचें पुरो म्हूण दिसता तुका कॉन्सन्ट्रेशन ना म्हळ्यार तुका तें व्यक्तिगत म्हूण दिसता वय व्यक्तिगत म्हूण दिसता तें व्यक्तिगत म्हूण दिसता हांव तो प्रश्न आनी दोग जाणांक हायर स्टडीज आशिल्ले निमगिता मागीर आमी ताची हें काणगी ना तांकां कसलें दिसता तांकां हांव क्लू दिल्या म्हणलें येता बट डजंट मॅटर तांकां आतां कळ्ळें डजंट मॅटर आनी कोण आसा हें आमगेलें पी यू सी हांत भितर लास्ट फस्ट बॅचाचें न्हय आं तांकां निमगी आनी आसा कोणें पी यू सीचें तूं एकलो आसा हे पी यू सीचे तूं एकलो मात आसा पी यू सी म्हळ्यार एक फस्टान तुलें मागीर पुरो कॉलेज हेजेर आसना जालां तांगेलें तें तो कॉलेजाक गेला आं तोच तो तेच न्हू सेकंड पी यू सी आशिल्लो गो तें हें घेतना न्हय आतां कॉलेजाक गेला हां तशें अदरवायज तो अंतीम हें बरं कोंकणी भाशे विशयी सांगतना आमी हे कोंकणी भास आमगेले केंद्र सरकारान संविधानांत मान्यता केला म्हणटात ताची कसली तुका गोत्तस की त्या विशयांत कोंकणी भास केलेली कोंकणी भाशा कॉन्स्टिट्यूशन आसा म्हणून गोत्तस व्हेरी गुड जाल्यार आमकां लिंग्विस्टीक मायनॉरिटीज मेळका म्हणून हांव सांगचें ओके आतां तूं त्या विशय कळ्ळो लिंग्विस्टीक मायनॉरिटी स्टेटस तें कोण दिवचें खबर आसा की तुका गव्हर्मेंट खंयच्या सरकारान दिवचें केंद्र सरकारान दिवचें की राज्य सरकारान दिवचें केंद्र सरकारान दिवचें मागीर कॉन्स्टिट्युशनां आसा म्हणून म्हणल्यार तुवें ताजो अर्थ कसलो कॉन्स्टिट्युशनां मस्त खबर आसतात न्ही सगळे देश चलोवच्याक पुरो कॉन्स्टिट्युशनान तूं आसचें वॉट इज द मिनींग ऑफ दॅट कॉन्स्टिट्युशन आसा म्हळ्यार कशें ते खंय रेकॉग्नायज केलां म्हण डॉक्टर म्हणटा ताचें एक सिस्टम आसा
ते गोवा स्टेट लँग्वेज कोंकणी देखून आवलेकचे रेकॉग्नायज Very good. केला म्हणून येस गोवा स्टेटाचे राजभास जाले निमित्त ताका कॉन्स्टिट्युशना भितरी रेकॉग्नायज केला म्हणून रिकॉग्नायज केला गुड रायट. ते एक शेड्यूल म्हणटा की ते खंयचे शेड्यूल हांव आमगेलें रेकॉग्नायज लागोत की तुका ते गोतना ना वय हां म्हळ्यार प्रत्येक भाशेक शेड्यूल हांव रेकॉग्नायज जालो केन्ना मेळ्ळा म्हणून गोतस की ना सो तूं चिक्के वाजूका त्या विशयांत बारी इंट्रस्टिंग आनी लायक आसा आनी आमकां कळका आमी कोंकणी मातृभाशेक ह्या विशय कोण आमी विंगड जेन्ना सांगता त्या पोजिशनार आमी मास्तर न्हू बाय आदित्य बरी की न्ही वय येस ना ओके धन्यवाद आदित्य धन्यवाद.